आज मोठं काम होतं वाल साफ करायचं. वालाला छान मोड पण आले होते. म्हटलं आज वालाची भाजी उसळ करूया. त्यासाठी ते नीट साफ करून वगैरे पाण्यात ठेवले आणि 2 बटाटी टाकली. तसं या वालाच्या भाजीत ना काही शेंग टाका, बटाटा, वांगं काही टाका, भाजी सुंदरच लागते याची. आणि मग करायला घेतलं. टोपामध्ये तेल टाकलं, तेल चांगलं तापलं. तसं त्याच्यामध्ये जिरं, राईची फोडणी देऊन कढीपत्ता टाकला, थोडासा कांदा फोडणीला टाकला, टॉमॅटो हे सगळं टाकून परतून घेतलं. मसाला, हळद आणि चांगलं परतून झाल्यावर आपलं भाजकं वाटप. त्याच्यामध्ये कांदा, सुकं खोबरं घेतलं, आलं, लसूण आणि ह्याला चांगलं भाजून ना बारीक पेस्ट करून ठेवून दिली होती. ते मग ह्याच्यात टाकून चांगलं परतून घेतलं, त्याला एकजीव करून घेतला आणि मग ही भाजी त्याच्यात टाकली. हलक्या हाताने चांगली परतून घेतली आणि मग त्याच्यात गरम पाणी टाकून वरून मीठ टाकून झाकण ठेवून शिजायला ठेवलं. चांगली उकळी आल्यावरती, शिजल्यावरती वरून आपला गरम मसाला टाकला आणि एक उकळी परत येऊ दिली, झाली. अशा प्रकारे ही आपली मस्त वालाची उसळ तयार. खूप सुंदर झाली होती.